आसूडगावच्या संकटमोचन हनुमान मंदिरात भक्तीचा महासागर. हनुमान जयंती उत्सवात भाविकांची गर्दी. श्रद्धा, भक्ती आणि एकात्मतेचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला तो आसूडगाव येथील संकटमोचन हनुमान मंदिरात. हनुमान जयंतीच्या निमित्ताने येथे हजारो भाविकांनी उपस्थित राहून वातावरण अक्षरशः भक्तिमय केले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात जय हनुमानच्या गजराने दुमदुम गेले होते. सकाळी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर श्रद्धेची आणि समाधानाची झलक दिसत होती. सुमारे 5 ते 6 हजार भाविकांनी मंदिरात दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रसाद घेताना प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, हनुमंतराया तुझा आशीर्वाद असं राहू दे. आसूडगाव सेक्टर 4 येथे सुमारे 15 वर्षापूर्वी दीपक गायकवाड यांनी या मंदिराची स्थापना केली. नवसाला पावणारा हनुमान म्हणून ओळख निर्माण झाल्यामुळे हे मंदिर आज हजारो भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. दररोज येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते, तर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी 3 ते 4 हजार भक्तांसाठी भोजनाची सेवा केली जाते. ही सेवा म्हणजे खऱ्या अर्थाने समाजातील एकात्मतेचे प्रतीक आहे. हनुमान जयंतीनिमित्त पहाटे 4 वाजता अभिषेक हवन आणि आरतीसह जन्मोत्सव सोहळा पंडित नंदकुमार मुरलीधर जोशी यांच्या हस्ते संपन्न झाला. दिवस पुढे सरकत असताना भक्तीचा रंग अधिकच गडद होत होता. सायंकाळी संत जनाबाई भजनी मंडळ खांदा कॉलनी यांच्या मधुर भजनांनी वातावरण भारावून गेले, तर जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ आसूडगाव रमेशभाऊ नाईक यांच्या भजनांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. सायंकाळी 6 वाजता झालेल्या महाआरतीवेळी मंदिर परिसरात एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळाली. हजारो हात जोडले गेले, डोळे मिटले गेले आणि प्रत्येक मनाने हनुमंताच्या चरणी आपली भावना अर्पण केली. त्यानंतर सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेत एकमेकांमध्ये प्रेम, आपुलकी आणि श्रद्धेचा संदेश दिला. हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा नव्हता, तर तो गावातील ऐक्य, सेवा आणि श्रद्धेचा जिवंत उत्सव ठरला. आसूडगावचे संकटमोचन हनुमान मंदिर आज केवळ देवस्थान नसून ते प्रत्येक भक्ताच्या आशा, विश्वास आणि समाधानाचे केंद्र बनले आहे. श्री संकटमोचन हनुमान मंदिर ट्रस्टची स्थापना 16 वर्षापूर्वी झाली होती. खांदा कॉलनी आसूडगाव सेक्टर 5 येथे ही संस्था स्थापन झाली आणि या संस्थेच्या माध्यमातून या संकटमोचन हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी या ठिकाणी आपल्या बाजूला उभे आहेत. त्यांनी आपल्या स्वखर्चाने हे मंदिर बांधलेलं आहे आणि या मंदिराची उभारणी केल्यानंतर त्यांचे जे सहकारी मंडळी आहेत, पाठीमागे आपल्याला दिसत आहेत, सिंग साहेब आहेत, चौधरी साहेब आहेत, सूरज आहेत आणि असे अनेक त्यांचे जे सहकारी आहेत, या सहकार्यांनी गेली 16 वर्ष अविरत ही हनुमान जयंती साजरी केली जाते. या हनुमान जयंतीला महाप्रसादाचं वाटप केलं जातं. सुमारे 2000च्या वरती हनुमान भक्त या ठिकाणी या महाप्रसादाचा लाभ घेत असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी, दर शनिवारी हनुमान मंदिराच्या या प्रांगणामध्ये महाप्रसादाचा लाभ दिला जातो आणि त्यावेळेसुद्धा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हनुमान भक्त या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात. या पंचक्रोशीमध्ये मंडळाचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांचं एक अतिशय धार्मिक, परोपकारी आणि समाजसेवक म्हणून या ठिकाणी ख्याती आहे आणि त्यांच्या या परिश्रमाला, मेहनतीला वेळोवेळी यश येत गेलेलं आहे आणि त्यामुळेच हा हनुमान जयंतीचा उत्सव अतिशय उल्हासामध्ये, मोठ्या आनंदाने आणि हर्षोल्लासाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे.